हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, पुंडलीक वरद हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु धनराज बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु अमृते दादा महाराज की जय, सर्व संतान की जय, बाल गोपाल की जय, अपने अपने गुरु की जय, अपने अपने माता पिता की जय। सद्गुरुनाथ माझे माय, दाखवी आपले कोमल पाय, सद्गुरुनाथ माझे माय, दाखवी आपले कोमल पाय, श्रीपाद बाबा माऊली करे कृपेची सावली, श्रीपाद बाबा माऊली करे कृपेची सावली, सद्गुरुनाथ माझे माय, दाखवी आपले कोमल पाय, सद्गुरुनाथ माझे माय, दाखवी आपले कोमल पाय, रामदास बाबा माऊली करे कृपेची सावली, रामदास बाबा माऊली करे कृपेची सावली, सद्गुरुनाथ माझे माय, दाखवी आपले कोमल पाय, सद्गुरुनाथ माझे माय, दाखवी आपले कोमल पाय, नारायण बाबा माऊली करे कृपेची सावली, नारायण बाबा माऊली करे कृपेची सावली, सद्गुरुनाथ माझे माय, दाखवी आपले कोमल पाय, सद्गुरुनाथ माझे माय, दाखवी आपले कोमल पाय, रोहिदास बाबा माऊली करे कृपेची सावली, रोहिदास बाबा माऊली करे कृपेची सावली, सद्गुरुनाथ माझे माय, दाखवी आपले कोमल पाय, सद्गुरुनाथ माझे माय, दाखवी आपले कोमल पाय, नाना बाबा माऊली करे कृपेची सावली, नाना बाबा माऊली करे कृपेची सावली, सद्गुरुनाथ माझे माय, दाखवी आपले कोमल पाय, सद्गुरुनाथ माझे माय, दाखवी आपले कोमल पाय, कुंडलीक वरद हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सर्व संतान की जय। आज सांगायचं म्हणजे आज आनंदाचा दिवस,
सर्वच दिवस आनंदाचे आहेत, पण आज विशेष म्हणजे आज हरिभक्त पारायण गुरुवर्य आमचे हृदयस्थान जय हरी बाबा असतील, नारायण बाबा असतील आणि सुदाम बाबा भोईर असतील, यांच्या घरामध्ये आमची वैष्णवी ताई भोईर हरिभक्त पारायण वैष्णवी ताई यांना आणि त्याच बरोबर हरिभक्त पारायण कुणाल भास्कर म्हात्रे आणि वैष्णवी कुणाल म्हात्रे यांना पुत्ररत्नाचा लाभ झालाय. आणि तो पण कुठल्या मुहूर्तावर? माझ्या सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या मुहूर्तावर आज ते पुत्ररत्न जन्माला आलंय. म्हणजे खरंच आज ते साधू संत येती घरा आणि तोची दिवाळी दसरा याप्रमाणे त्यांच्या घरात हे रत्न, एक रत्न जेव्हा जन्माला येतं आणि खरंच त्यांचं काय वर्णन करू शकतो. आज त्या श्रीपाद बाबांच्या कृपेने या घरामध्ये एक एक व्यक्ती, नवे नवे एक एक बालक हा काय नामधारक आहे आणि या बाबांचा प्रसाद हा या घराण्याला प्राप्त झालाय. आज किती म्हणजे आनंदाचा दिवस हा. खरंच आज सांगायचं म्हटलं तर आज मी खरंच एक बालक आहे आणि या सगळे माझ्या समोर जे बसलेले आहेत हे ज्ञानी आहेत. ज्ञानाने, वयाने आणि मनाने सगळे मोठे आहेत. यांच्या समोर मी काय बोलणार? बालक बोबडा बोले का वाकुडा वेचुका पावले आणि ते चोज करुणी माऊली रिगे जेवी. बालक बापाची या ताटी रिगे रिगोनी बापा तेच जेवू लागे की तो संतोषाने वेगे मुखची ओढवी. जसं एखादं बालक आहे ते वेड वाकडं बोलतं, वेड वाकडं चालतो, पण त्याच्या आईला काय आनंद असतो त्याच्यामध्ये. किती आनंद असतो तो अवर्णनीय, त्याचं वर्णनच करू शकत नाही आपण. किंवा ती माता एवढं आनंदी असते. त्याचप्रमाणे आज खरं सांगायचं गेलं तर ही सेवा गुरुवर्य नानाबाबांचे सुपुत्र अनिल भाऊ पाटील, गुरुवर्य अनिल भाऊ पाटील यांची सेवा होती. पण काही कारणास्तव त्यांची तब्येत बरी नसल्या कारणाने त्यांचा फोन आला आणि मग काय तुमच्या समोर आज हा ठोकळा बसवला गेलाय. मी सेवके सांगितलेले काम ते हुतूपणा कामा नये. हे जे कपडे पण आहेत ना हे दिलेले आहेत, हे मी काही घालून आलेलो नाही किंवा मला हे दिले नाही, पण आज सांगतो ना प्रसादच दिलाय साधू संतांचा. बदली कामगार म्हणून मला इथे बसवण्यात आलंय. खरं सांगितलं तर इथे प्रत्येक आज ताई आहेत, तिसगावच्या ताई आहेत, जय हरी बाबा आहेत, पुन्हा सुरेंद्र भाऊ आहेत, ती सगळी मोठी मंडळी आहेत आणि यांच्या समोर आज मला बसवलंय तर मी काय बोलणार. त्या चिंतामणी बाबा असतील, नारायण बाबा असतील, सगळे ही मोठी मंडळी आहेत, यांच्या समोर मी काय बोलू शकत नाही. जसं सूर्यासमोर काजव्याने किती चमकावं तर नाही, त्यांनी कितीही आटा टोपा केला तरी पण तो तेवढं नाही. पण एक सांगून जाईल की बाबा साधू संतांचा जो निरोप आहे तो या जड जीवाला प्राप्त झाला आणि म्हणून आज हे बोलण्याचं धाडस आणि आज या व्यासपीठावर बसण्याची ताकद ही फक्त या साधू संतांची, महात्म्यांची आहे. आणि खरंच तेच बोलून घेणार आहे. आले देवाजीच्या मना आणि तेथे कोणाचे चालेना. त्या युक्तीप्रमाणे मला बसवलं आणि आज मी तोडकं मोडकं जे काय आहे मी काही इथे ठरवलेलं नाही किंवा काही नाही, पण बस बोलून घेणारे तेच श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा आहेत. मग त्याचप्रमाणे घेतलेली ओवी अध्याय 7वा, ज्ञानेश्वरी अध्याय 17वा आणि 23व्या श्लोकातले खालच्या ओव्या आहेत. तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्राम धाम तयाचे एक नाम त्रिधा पय असे ते कीर अनाम अजादी परी अविद्या वर्गाची राती माझी ओळखावया श्रुती खून केली उपजली या बालकासी नाव नाही तयापाशी आणि ठेविले नावेसी ओ देत उठे. काय सांगतात येत माऊली की जर जन्माला येतो हा जीव हा सोपा आहे का हो? जन्म आणि मृत्यू तर नाही. जन्म म्हणजे खूप कठीण यातना आहेत. या जन्म म्हणजे एक काय बोलतात की दुःख सोसून आलेला असतो. मृत्यूशी झुंजन देऊन आलेला असतो. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून आणि दुःखाची कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि तेची झाले अंगे हरिरूप. तर काय व्हायचं आहे तर जन्माला आल्यानंतर आपल्याला हरिरूप व्हायचंय. बाकी योनी ठिकाणी हा विषय नाही. पशु का होत पनैया नरका कुछ ना होय नर एक बार करणे करसो नरका नारायण बन जाय. तर काय सांगायचंय तरी ते माऊली तेच सांगतात
की जो जेव्हा बालक जन्माला येतो हा आईच्या उदरामध्ये असतो आणि आई 9 महिने 9 दिवस तो त्या बालक त्या याच्यामध्ये असतो, गर्भामध्ये असतो. आणि त्या गर्भामध्ये काय हो, विष्ठा लेप चहूकडे, नाकी तोंडी कुर्मी किडे. आणि हे गर्भीच्या यातना दुःख गाडे, कोणा पुढे सांगावे. काय सांगितलंय, मातेच्या उदर कुहरी, पचोनी विष्ठेच्या दुथरी. आणि जन्मोजन्मोनी मरती, जन्मोजन्मोनी मरती. याप्रमाणे म्हणजे की बाबा जर काही चुकला किंवा जर त्याचं भजन, जेव्हा एखादा बालक हा आईच्या उदरात असतो त्या भगवंताशी एकरूप असतो, नवे नवे त्या भगवंतच त्याच्याकडून ते भजन करून घेत असतं, तेव्हा काही शब्द असतो का हो आईच्या उदरात? मग कुठलं भजन चालू होतं, मग कुठलं भजन तो बालक करत असतो. आणि हेच जेव्हा जन्माला आल्यानंतर त्या साधू संतांच्या मार्फत तुम्हा आम्हाला ते जाणून करून देतात. म्हणून काय तो बालक काय करतो आईच्या उदरामध्ये, की बाबा त्याला हे सहन होत नाही, हे विष्ठा लेप आणि सगळीकडे चहूकडे तेच. त्याच्यामुळे त्याचा काय होतो, मरेल की काय, जीव जाईल की काय. म्हणून तो देवाकडे काय विनवणी करतो, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवोनी, दुरितांचे जाळे उगवोनी. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. काय करतो तो बालक, तर त्या भगवंताला वचन देतो की आठवण देवा, की मला या दुःखातून काय कर, वेगळं कर, मला बाहेर काढ. या मला यातना काही आता सहन होत नाहीये, मला यातून आता काकुळतीला येतो. आणि देव काय करतो तेव्हा त्याची लगेच सोडवणूक करतो, लगेच काही क्षण पण लागत नाही, लगेच त्याला काय करतो, मोकळा करतो. पण हा काय करतो, धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, आणि ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम रडू लागे. हा जसा बालक बाहेर आल्यानंतर काय होतं, धरणी वायू या सगळी हे आहे, याची काय लागते, हवा लागते त्याला. आणि बाहेर आल्यानंतर काय पसरला, हा पसरला तसा विसरला. मग तसाच तो काय करतो, त्या भगवंतापासून वेगळा होतो, भगवंताचं भजन विसरतो, बेईमान होतो भगवंताला. म्हणून इथे काय सांगितलंय, की बाबा जन्माला आल्यानंतर एकच करायचंय. आम्हाला हा जन्म कशासाठी दिलेला आहे भगवंतानी, देवे दिला देह भजन गोमटा, आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. काय झाली बाधा, की मी कोणीतरी वेगळा आहे. नवे नवे हे जे मी करतोय, जन्माला आल्यानंतर जे चालतो बोलतो, ते त्याला वाटायला लागतं की मी माझ्या सत्तेने करत आहे. पण नाही, ही सत्ता कोणाची आहे, तर ती भगवंताची आहे. आणि तो भगवंत कुठे आहे, तर तुमच्याच हृदयामध्ये आहे. देव आहे, देव आहे, अरे हृदय मंदिर शोधून पाहे, देव नटला नाना परी, आणि भरोणी उरला चराचरी. देव कुठे आहे सांगितलंय. साधू संतांनी कशासाठी अवतार घेतले, तर साधू संतांना हा जड जीवाचा उद्धार होण्यासाठी आलेत. साधू संत जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत. साधू संत दरवेळी सांगत आलेत की जेवढे काय झालेत साधू संतांचे अवतार, साधू संतांनी एकच सांगितलेले आहे की बाबा या जन्माला आल्यानंतर एक करायचंय. काय करायचंय, तर त्या भगवंताचं नामस्मरण. मग नामस्मरण म्हणजे कुठलं नामस्मरण, रामकृष्ण हरी, ओम वासुदेव हरी, किंवा अजून मंत्र आहेत, ओम गम गणपते नमा. असे 1052 कोटी मंत्र आहेत, पण नाम एकच आहे. आणि ते नाम ते साधू संतांकडे आहे. तुका म्हणे किल्ल्या त्या या संता हाती दिल्या. म्हणून काय सांगितलंय, तर संतांना शरण जायला सांगितलंय. पण आपण काय करतोय, हा मनुष्य प्राणी काय करतोय, आपल्या मनाने चाललेला आहे. मनो मार्गी गेला, माऊली हरिपाठामध्ये सांगतात, मनो मार्गी गेला तो तेथेची मुकला, आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मग धन्य व्हायचं जर असेल तर काय करायला लागेल, तर शरणागती पत्करावी लागेल. आपण आज काही गोष्ट घ्यायला झालो, मार्केटमध्ये गेलो, किंवा या व्यवहारामध्ये, या मृत्यू लोकांच्या व्यवहारामध्ये आपण आलो, तर काय करायला आलो आपण, तर आली या संसारा उठा वेगी करा, आणि शरण जा उदारा पांडुरंगा. तर काय करायचंय, शरण जायचंय. तर कोणाला, पांडुरंगाला, म्हणजे त्या भगवंताला. मग भगवंत आणि संत वेगळेत का हो, तर नाही, संत आणि भगवंत एकच आहेत.
संततेची देव आणि देवतेची संत, निमित्त त्या प्रतिमा. मग पहिले तुम्हाला संत, तुम्हाला डायरेक्ट देवाकडे जाता येत नाही किंवा देवाचा तुम्हाला थांग पत्ता लागणार नाही, म्हणून संतांचा अवतार आहे. अवतार तुम्हा धरा या कारणे आणि उद्धाराया जन जड जीवा. म्हणजे या जड जीवाचा उद्धार होण्यासाठी साधू संत आलेले आहेत. आणि काय करतायत, सतत तुम्हाला मार्गदर्शन करतायत. मार्ग दाऊनी गेले आधी दया निधी संत ते, आणि देण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मग कुठे जायचे, कुठे नतमस्तक व्हायचे. आज आपण भगवे कपडे घातलेले आहेत, त्यांना शरण जातोय. नवे नवे आपण तीर्थाला जातोय देव शोधण्यासाठी. अहो देव तुमच्याच जवळ आहे सांगितलंय, मग कुठे तीर्थाला जायची गरज आहे. कुठे शोधिसी रामेश्वर आण, कुठे शोधिसी काशी. हृदयातला भगवंत राहिला हृदयात उपाशी. कुठे शोधिसी का, कुठे शोधतो आपण, काशीला मथुरेला. इथे तर सांगतायत काशी केली मथुरा केली. म्हणजे तुकाराम महाराजांचा पण अभंग आहे की काशी केली मथुरा केली, पण त्या पंढरी सारखं सुख मला तिथे पण भेटलं नाही. पण त्यांना तो अनुभव आला. इथे सांगितले तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण आणि शब्दाचे गौरव कामा नाही. आज हे जे काय बोलतोय हे अनुभव आलं म्हणून बोललं जाते किंवा बोलून घेतलं जाते साधू संतांकडून. आज माझ्या साधू संतांचा जो प्रसाद आहे 2014 साली माझ्या आयुष्यामध्ये पण लाभला. मी पण दुसऱ्या संप्रदायात होतो किंवा मला हा माहिती नव्हता, हे नाम काय किंवा साधू संत काय माहिती नाही, किंवा हा मृत्यूचा हा फेरा आहे 84 लक्ष योनी, एक एक योनी कोटी कोटी फेरा, आणि तेव्हा लागे वारा मानवाचा. आणि हा फेरा चुकवण्यासाठी तुमचा आमचा जन्म आहे. हे माझ्या कानावर कधी पडलं नव्हतं. मी खरं सांगतोय, कीर्तन ऐकले, प्रवचन ऐकले बेड्यावर म्हणजे विठ्ठल मंदिरामध्ये, पण हा कधी माझ्या आयुष्यात मी ऐकलं नाही. फक्त भक्ती करा म्हणजे कीर्तनाला जा म्हणजेच मला भक्ती वाटायला लागलेली. कीर्तनाला जाणं, प्रवचनाला जाणं किंवा तिथे जाऊन बसणं, ऐकणं 2 तास म्हणजे ही भक्ती नाहीये. तर तो एक काय हे पण सांगणं म्हणजे काय, ही दवंडी आहे. बाबा सांगायचे, श्रीपाद बाबा, की जसं प्लॅटफॉर्मवर तुम्हाला काय केलं जातं, मार्गदर्शन केलं जातं सतत वेळोवेळी, की एखादा जो नवीन प्रवासी आहे हा आला आणि त्याला त्याच्या निश्चित अशा ठिकाणी त्याला जाण्यासाठी काय त्याला मार्गदर्शन आहे, की बाबा एक नंबर प्लॅटफॉर्म वरून जाणारी ही गाडी ही सगळ्या स्थानकांवर थांबेल, कल्याण आणि पुढे कर्जत कसारा कुठे असेल ते त्या ठिकाणी जाईल. आणि तसंच मुंबई साईडला जाणारी 2 नंबरची प्लॅटफॉर्मवर गाडी ही मुंबई साईडला जाईल. अशा प्रकारे मार्गदर्शन. कशाला त्यांना रेल्वेला पण काय एवढी गरज पडली की त्यांच्यासाठी 45 ना 1-1 लाख रुपये त्यांना त्यांच्यावर खर्च केला जातोय मार्गदर्शनासाठी. कारण एखादा जो नवीन प्राणी आहे हा काय झाला पाहिजे, तो सुखरूप. एखादा जो माणूस आहे, मनुष्य प्राणी, तो त्याच्या वाटेवर किंवा त्याच्या निश्चित अशा ठिकाणी गेला पाहिजे. त्याच्यासाठी हे मार्गदर्शन आहे. मग साधू संतांचं पण हेच आहे. वाजत असे बोंब न ऐकती कानी, आणि हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. अरे हरी हरी अजून मुखात येत नाही, 32 पडल्या पण अजून अर्ध आयुष्य गेलं पण हरी हरी म्हणता येत नाही लोकांना. काय चाललंय आज सगळीकडे, म्हणजे आज सांगतोय फक्त वरपांगाचं काय चाललंय, परमार्थ चाललाय, पण अंतरंगाचा परमार्थ हा माझ्या सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, नवे नवे नाना बाबा, हे सज्जे मालिकेतले जेवढे महात्मे आहेत यांनी सांगितला. म्हणून हा अंतरंगातला भगवंत आहे तो तुम्हा आम्हाला भगवंत हातात दिला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आणि ऐता आला घर पुसोनी. देव न लगे आणि साठवण्याची जागा रुजली असे. म्हणजे बाबा माझ्याकडे साठवण्याची जागा नाही. आज पण आपण बघा, कोणाला जर सांगायला गेलं म्हणजे भल्याचं सांगायला गेलं की बाबा हा मार्ग चांगला आहे, पण ऐकतो का तो जीव प्राणी? नाही ऐकत. मला वेळ नाही, मला जायचंय, मी नंतर येतो, आणि नंतरचा अंतर. म्हणून इथे काय सांगितलंय, लगेच कल करे सो आज कर, आज करे सो अब, और इसी वक्त निकल जाएगा सांस, तो करोगे कब? अरे बाबा हा एक
जो श्वास चाललेला आहे 21,600 वेळा ये जा चालू आहे, तो भगवंत हाच जाणून घ्यायचा आहे तुम्हाला. आणि त्याच्यासाठी तुम्हाला हा मनुष्य प्राण्याचा जन्म भेटलेला आहे. बाकी या कोणाला सांगितलं प्राण्यांना तर ऐकतील का हो? हा, कुत्रे मांजरांना तुम्ही सांगून बघा, येतील का प्रवचनाला? नाही. पण आज काय बघा, आज या निमित्ताने ही सगळी मंडळी, घरची मंडळी, सोयरीक सगळी जमलेली आहेत. कशासाठी हो? हा 5वी हे निमित्त आहे. पण हा जो भगवंताचा निरोप आहे, हा सतत तुमच्या आमच्या कानावर, त्या बाबांचे निरोप, हा त्या भगवंताचं नामस्मरण आणि हा मार्गदर्शन सतत कानावर पडण्यासाठी हे काय अट्टहास आहे. आणि हा मार्गदर्शन आहे, याच्यासाठी जमलेली आहे ती सगळी मंडळींना. कामं नाहीत का? हा, आणि आज बघा, आज दुसरीकडे तेच 5वी म्हणजे मटण आणि दारू पालट्या होतात ते. पण आज खरंच म्हणजे या वैष्णवांच्या घरामध्ये हा खरंच आज किती म्हणजे सोन्याचा दिवस सांगितला जाईल. हा, भाग्यवंता घरी भजन कीर्तन आणि त्याची वाट पाहे रघुनंदन. हा, म्हणून तो भगवंत पण काय आसुसलेला असतो की बाबा माझं भजन कधी करताय, किंवा माझ्या वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी ओता वीळ, कृपाळू तातडी ओता वीळ, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला उभा पांडुरंग. काय सांगतात ते? तर बाबा त्या भगवंताला तुमची आस लागलेली आहे. जसं एखादं आई आणि मुलाचं बघा, आज आई आणि मुलगा कुठेतरी मार्केटला गेलाय, हा दिवाळीच्या निमित्ताने तो फिरायला गेलाय, काहीतरी खरेदी केलाय, करायला निघालाय. आईकडे पैसे नाही, तो मुलगा हट्ट करतोय की बाबा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. पण आई बोलते थांब आपण मार्केट बघू, तुला देते, काहीतरी देते घेऊन. आणि त्या निमित्ताने ती फिरवते आणि अचानक काय होतं, गर्दीचा लोंढा येतो आणि त्याच्यात काय होतं, ताता तूट होते. त्या मायेची, आईची आणि त्या मुलाची ताटात तूट झाल्यानंतर काय होतो, तो मुलगा ओक्सा बोक्षी रडायला लागतो, ती आई तिथे ओक्सा बोक्षी रडायला लागते. कुठे दोघं माहिती नाही, दोघांचा ताळमेळ नाही, आई कुठेतरी, बाळ कुठेतरी, काय सांगावं. हा, आणि अचानक पोलीस येतात, बाबा त्या मुलाला घेऊन जातात, त्याला सांगतात काय पाहिजे तुला. पण ते पोर काय सांगतं, मला काही नको, मला माझी काय पाहिजे, आई पाहिजे, मला आई पाहिजे सांगतो. काय सांगतो तो, आई पाहिजे. कारण जे तुटलेलं आहे ना ते फक्त मला पाहिजे, माझी आई पाहिजे. मग तो सांगतो का त्याची आई कशी पाहिजे, कशी दिसते, तो वर्णन पण करू शकत नाही. त्याच्या समोर 10 जणी आणल्या तरी पण सांगतो का तो की माझी आई आहे म्हणून. हा, सुंदर सुंदर आई उभ्या केल्या, बाया उभ्या केल्या त्याच्या समोर, पण तो सांगेल का हो? त्याची आई जरी विद्रूप असेल, जरी तिच्याकडे पैसे नसतील, तरी पण तो काय करेल, त्या आईचीच आठवण काढेल आणि आईसाठीच रडेल. मग तसं आपलं आणि आपलं झालं पाहिजे की तो भगवंताने आपल्याला जन्म दिलाय, तो कशासाठी दिलाय, तर त्याला जाणण्यासाठी. त्याची आणि आपली 84 लक्ष योनी आपली चुकामुक झालीये. आपण एक एक योनीमध्ये, बाकी योनीमध्ये आपल्याला नाही समजणार, पण या भगवंत ही मनुष्य शेवटची पाळी, एक मनुष्य जमला जन्म आणि चुकल या वर्म फेरा पडे. जर बाबा या जन्मामध्ये त्या भगवंताला ओळखलं नाही ना, तर पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये फिरशील. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ. काय सांगितले साधू संतांनी की बाबा
हा काय हे नाशिवंत शरीर आहे, पण याचेच चोचले आपण पुरवत राहिलो नाही का, याला पाहिजे तेच करत बसलोय. पण आपल्या मध्ये जो भगवंत आहे त्याला कधी जाणून घ्यायचं. म्हणून काय सांगितलंय की बाबा आलायस ना जन्माला, तर त्या भगवंताला, त्या साधू संतांना शरण जा. साधू संत तुमच्या अवतीभोवतीच आहेत, पण ओळखायला पाहिजे, ओळखण्याची रीत पाहिजे. हा म्हणून इथे सांगितले की तंत्र मंत्र उपदेशी गुरु ऐसे गुरु आहेत आयते घरोघरी, आणि परी शिष्याशी सदवस्तू मिळविणी देती, त्याची श्रीकृष्ण भगवंत मानिती सद्गुरु. मग कोणाला पण शरण जाऊन चालेल का, तर नाही सांगितले. म्हणून इथे माऊली ओवी टाकतात, जाण तेने गुरु भजिजे, जेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. काय सांगितले, जाणून जा शरण. कोणालाही शरण नाही, तो मग त्या पात्रतेचा आहे की नाही ते बघा. जसं एखादा आपल्याला व्यवहार, बँकेचा व्यवहार करायचा असेल, तेव्हा आपण कॅश आहे आपल्याकडे, पण ते कोणाला पण देऊन चालेल का, लहान मुलाकडे नाही ना. मग ज्याला त्या बँकेचे व्यवहार माहिती आहेत, त्याला ते पूर्ण ज्ञान आहे, त्याच व्यक्तीकडे, आणि तो विश्वासू त्याच्याकडेच आपण ती रोख रक्कम काय आपल्याकडे असेल ती त्याच्याकडे सुपूर्त करतो. मग तसं हा व्यवहार जर आपल्याला प्रपंचामध्ये हा व्यवहार जर तंतोतंत आपल्याला कळतो, मग बाकीचा व्यवहार, या भगवंताचा व्यवहार नको कळायला. म्हणून इथे सांगितलंय की बाबा आता तरी जागे व्हा, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. सकळाशी येथे सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. काय सकळांच्या पाया माझे दंडवत, की बाबा विनवणी करतात ते साधू संत तुमच्या आमच्या पायाला लोटांगण घालून सांगतायत की बाबा आता तरी जागे व्हा. आणि तो भगवंताचा मार्ग आहे, नवे नवे तो नामस्मरण आहे. मग कुठलं नामस्मरण हो, जे आईच्या उदरामध्ये ते चालू आहे. म्हणून इथे सांगितले की ते कीर नाम आजादी, परी अविद्या वर्गाची राती, माझी ओळखावी श्रुती खूण केली. त्यांनी खून करून सांगितले की बाबा की ते नाम आहे ते कधीच आहे, पहिले कोठेच नव्हते काही, अवघे शून्यच होते पायी, आणि तेथे एक ढाळगत निर्माण झाली आणि त्यांनी एवढी ख्याती केले. कानोबा तेरे तेरे तेरे. म्हणून इथे काय सांगितलंय, तो ब्रह्मदेव सुद्धा काय होता, वंचित होता, सृष्टी करू शकत नव्हता. कशाच्या साह्याने, तो भगवंताचे जरी तो होता, भगवंत होता, सर्व सामर्थ्य होतं, पण काय एक नाम नव्हतं. मग पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्विगा विरक्तमा, आणि वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, मज ईश्वरा ते न ओळखे, मग ना सृष्टीही करू शके, तो थोरू केला एके नामे जेने. काय सांगितलंय, तर त्या नामाने त्याला थोरपण आलं, नवे नवे तो सृष्टी निर्माण करू शकला. मग म्हणून ते सांगितलंय की बाबा जर तुम्हाला ते ज्ञान पाहिजे असेल तर ते नाम तुमच्याकडे पाहिजे. तुम्ही कितीही दिंड्या करा, कितीही वाऱ्या करा, पण तो भगवंत काही तुम्हाला भेटणार नाही. मग दिंड्या करू नये किंवा वाऱ्या करू नये याचा विचारायचा आहे का मी, तर नाही. पण तुमच्यामध्ये जो भगवंत आहे पहिले त्याला जाणून घ्या, आणि मग त्या बाहेरचं जे आहे तुमचं भजन कीर्तन हे जे वर पांग आहे ते करणंच आहे. की कारण सांगितलंय आतमध्ये पण हरीच आहे आणि बाहेर पण हरीच आहे. मग त्याचं भजन मुखाने पण हरीच आणि आतून पण जे नाम आहे ते तोंडाने घेता वैखरी वाणीने जपता येत नाही. ते सतत चालू आहे, ते सतत चालू आहे, आणि त्याच्यामुळे ते शब्दाचं कामच नाही, तिथे वाचा खुंटीत होते. म्हणून इथे काय करायचंय, तर त्या भगवंताला, त्या साधू संतांना शरण जायचंय. आणि त्याचप्रमाणे माझ्या भाग्यात सुद्धा काय सांगितलं, यांच्यामुळे ही संत मंडळी जी बसली आहेत ना, यांच्यामुळे माझ्या भाग्यात सुद्धा साधू संत आले आणि मला तो त्या नामाचा उपदेश झाला. आणि म्हणून
काय होतंय, त्या नामाचा उपदेश झाल्यानंतर कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रकटे राम रूप. काय सांगितलंय की त्या नामाने काय होतं, या नामाने या जीवाला नवे नवे या देहाला काय होतो, अष्ट सात्विक भाव होतात. सात्विका भरणे, रोमांच दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तो थरारी, स्वरूप देखे नेत्री, अश्रू त्या भीतरी वाहताती, आनंद झाला पोटी, स्तब्ध झाला कंठी आणि मौन वाक्य फुटी दरोणी राही, टाकी श्वासो श्वास ऊर्ध्व भावे देखा, स्वरूप हे एका मिळवणी एका जनार्दनी, ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता, देव कृपा करी तयावरी. काय होतं तर त्या नामाने लगेच, जसं मिरची खाल्ली की काय होतं, 3 महिन्याने तिखट लागते का, लागलीच. तुम्ही फक्त तोंडात घालायची खोटी, तुम्हाला काय लागलीच त्याची प्रचिती येते. गुळ खाल्ल्यानंतर अर्धा तासाने गोड लागतं लगेच, म्हणजे फक्त तुमच्या जिभेवर ते ठेवायची खोटी आणि लागलीच तुम्हाला त्याची प्रचिती येते. नवे नवे अग्नीवर हात ठेवा, चटका लगेच लागतो का, का नंतर लागतो, त्याचा अनुभव लगेच येतो का नंतर येतो, चटका लागतो की नाही, जसं तुम्ही फक्त टच करा त्याचा अनुभव येतो. मग तसं त्या भगवंताचं नाम सुद्धा काय, जसं तुमच्या कानामध्ये काना वचनाची या भेटी, सरिसाची आहे पै किरीटी आणि वस्तू होऊनी उठी कवनू ऐकुजो. काय सांगितलंय, कानाचं आणि त्या साधू संतांच्या वचनाची एक भेट झाली पाहिजे आणि तेव्हा काय होतं, त्या नामाचा उपदेश त्या या शरीरामध्ये केला जातो. आणि शरीरामध्ये काय होतं तर हे शरीर त्या नामाच्या उपदेशाने काय होतं, थरथर कापायला लागतं. त्याच्या अंगाला शहारे येतात, त्याची बोबडी वळते, नवे नवे त्याचं रोम रोम त्या भजन करू लागतं, त्याच्या डोळ्यातून अश्रुपात होतो, त्याच्या पोटात उकळ्या चालू होतात. जसं भात शिजायला ठेवल्यानंतर काय होतं, भात असा शिजतो का नाही, तर त्याला उकळ्या फुटतात आणि आनंदाच्या. मग तसंच ते भात शिजला हा आपण कधी सिद्ध होत, जेव्हा ते उकळ्या झाल्यानंतर बघतो आपण की बाबा भात शिजला. मग तसंच या पोटात या भगवंताच्या नामाच्या उकळ्या, नाम स्मरण चालू, आपल्याला कळत सुद्धा नाही ते चालूच आहे, फक्त त्याची काय इतकी वर्ष ती त्याच्यावर आवरण आलेलं हे साधू संत पार बाजूला करून टाकतात आणि त्याच्यामुळे ते हे अष्ट सात्विक भाव तुमच्या आमच्या हृदयात नवे नव्या शरीराला आत्ताच्या आत्ता या क्षणाला सुद्धा त्याचा अनुभव तंतोतंत माझ्या साधू संतांनी नवे नवे माऊलींनी इथे लिहिलेला आहे. इथे संजयाची सुद्धा अवस्था झालेली आहे. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेतच्या देत, अपाद कंचुकित रोमांच आले, अर्धोन मिलित डोळे, वर्षात ती आनंद दळे, आतुलिया सुखोन मेचेनी बळे बाहेरी कापे. मग तो काय करतो, तो बाहेर कापतो. अर्जुन सुद्धा काय करायला लागला, अर्जुन पण कापायला लागला, रडायला लागला. ते कापे तो थरारी, स्वरूप देखे नेत्री आणि अश्रू त्या भीतरी वाहत ते. तो लोटपोट करू लागला अर्जुन सुद्धा. त्या भगवंत सखा होता, पण जाणला होता का हो अर्जुनाने, नव्हता जाणला. मग देवाने त्याला बरंच, म्हणून तर ही सगळी काय गीता कशा, गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मतीत, आत्मा जेने हस्तगत रत्न होय. काय सांगितलंय, आत्मा ज्याने काय होतो, आत्मा हाच भगवंत आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा आणि वायातू दुर्गमा न घाली मन. मग कुठे चाललंय शोधायला अजून, ये इकडे या मांडियाळीमध्ये या साधू संतांच्या, अजून आपल्या पंढरपूरच्या वाऱ्या, वाराणसी तीर्थक्षेत्र अविनाशाशी नाश, वाराणसी तीर्थक्षेत्री नाश आहे, अविनाशाशी पाहे नाश कैसा. हे जे सगळे तीर्थ आहेत याचा एक ना एक दिवस काय होणार आहे, नाश होणार आहे. मग जे नाश होणार नाही ते काय आहे, तर ते भगवंताचं नाम आहे आणि त्याचा नाश कधीही होत नाही. तो कालही होता, आजही आहे आणि पुढे देखील राहणार आहे. एका जनार्दनी सर्व नाशिवंत, एकची शाश्वत ते हरी नाम. मग इथे काय सांगितलंय की बाबा बाकी काहीच करू नका, काही नका करू काही, आणि संत संग धरा आणि पूर्वीचा दोहरा उगवेल. मग साधू संतांना शरण जा, त्यांच्या मांडियाळी मध्ये बसा. तुम्हाला बघा
माझी म्हणून इथे खरंच त्या भगवंताचं त्या श्रीपाद बाबांचं काय सांगायचं, म्हणजे त्यांचा जसा नामाचा उपदेश झाला हा तर अनंत उपकार आहेत हा. केले उपकार सांगू मी काय, पाप न करी ऐसी माय, दिले अक्षय धर्मे त्यांचे देखिले पाय, दिले अक्षय अभय दानगा काय केले उपकार सांगू मी काय, पाप न करी ऐसी माय, आणि धर्मे त्यांचे देखिले पाय, दिले अक्षय अभय दानगा हा. मोजता येत नाही जगाच्या मापान, मोजता येत नाही जगाच्या मापान, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबान, एवढं प्रेम दिलं रामदास बाबान, माझ्या श्रीपाद बाबान, माझ्या रामदास बाबान, माझ्या श्रीपाद बाबान, माझ्या रामदास बाबान, श्रीपाद बाबान, माझ्या रामदास बाबान, माझ्या नारायण बाबान, माझ्या रामदास बाबान, मोजता येत नाही जगाच्या मापान, मोजता येत नाही जगाच्या मापान, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबान, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबान, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबान. नित्यावेळी म्हणत होते आम्ही येतो ताई, नित्यावेळी म्हणत होते आम्ही येतो ताई, चुकून काही बोलणं नसेल माफ कर आई, चुकून बोलणं झालं माफ कर आई, मोजता येत नाही जगाच्या मापान, मोजता येत नाही जगाच्या मापान, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबान, एवढं प्रेम दिलं रामदास बाबान, अडचणीतून काढली अडचणीतून शोधून काढली भल्याची हो वाट, अडचणीतून शोधून काढली भल्याची हो वाट, लावून पाजते आम्हा अमृताचा घोट, उराशी लावून पाजते आम्हा अमृताचा घोट, मोजता येत नाही जगाच्या मापान, मोजता येत नाही जगाच्या मापान, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबान, एवढं प्रेम दिलं रामदास बाबान, एवढं प्रेम दिलं रामदास बाबान. ज्ञानोबाची सांगितली ख्याती लवलाई, ज्ञानोबाची सांगितली ख्याती लवलाई, आमचे मत तुम्हा काही सांगणे नाही, आमचे मत तुम्हा काही सांगणे नाही, मोजता येत नाही जगाच्या मापान, मोजता येत नाही जगाच्या मापान, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबान, एवढं प्रेम दिलं रामदास बाबान, एवढं प्रेम दिलं नारायण बाबान. श्रीपाद बाबा चरणीचा विनवितो रज, श्रीपाद बाबा चरणीचा विनवितो रज, विसरू नको श्रीपादाला होईल तुमचे काज, विसरू नको रामदासाला होईल तुमचे काज, मोजता येत नाही जगाच्या मापान, मोजता येत नाही जगाच्या मापान, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबान, एवढं प्रेम दिलं रामदास बाबान, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबान. खरंच काय म्हणजे त्या बाबांचं वर्णन करू शकत नाही हा. खरंच हे साधू संत तुमच्या आमच्या भाग्यात आले आणि या मंडळींची भेट झाली आणि खरंच धन्य श्रीपाद मुरारी हो याने दुनिया केली बावरी, हो धन्य श्रीपाद मुरारी हो याने दुनिया
दुनिया केली बावरी, ओ याने दुनिया केली बावरी, याने दुनिया केली बावरी, धन्याची पाद मुरारी, ओ याने दुनिया केली बावरी, धन्याची पाद मुरारी, ओ याने दुनिया केली बावरी, रामयाची जना तोर, रामयाची जना तोर, ती भावाने होती विभोर, ती भावाने होती विभोर, तिला गुरुन केला बावरी, याने दुनिया केली बावरी, धन्याची पाद मुरारी, ओ याने दुनिया केली बावरी, सत्यानंदाची शांता माई, सत्यानंदाची शांता माई, तिने अवस्था धरली गेली, तिने अवस्था धरली गेली, तिला भगवाला दिली दुनिया केली बावरी, धन्याची पाद मुरारी, ओ याने दुनिया केली बावरी, ज्ञानोबाची बहीण दापुटी, ज्ञानोबाची बहीण दापुटी, तिने उर्मरित मारली उडी, तिने उर्मरित मारली उडी, मुद्रा लावी तरी, ओ याने दुनिया केली बावरी, धन्याची पाद मुरारी, ओ याने दुनिया केली बावरी, धन्याची पाद मुरारी, ओ याने दुनिया केली बावरी, श्रीपाद बाबा चरणी चालत, श्रीपाद बाबा चरणी चालत, तुम्ही ऐका हो सुरवर, तुम्ही ऐका हो सुरवर, साध समाधी करी, ओ याने दुनिया केली बावरी, धन्याची पाद मुरारी, ओ याने दुनिया केली बावरी, धन्याची पाद मुरारी, ओ याने दुनिया केली बावरी. तर खरंच या बाबांनी तुमच्या आमच्यावर बरेच उपकार केले, काही म्हणजे त्याचं वर्णन करू शकत नाही. तो नामाचा प्रसाद तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला. आणि खरंच त्या साधू संतांच्या म्हणून आज काय झालं, हा घरामध्ये एवढं रत्न, हा सुंदर असं रत्न, हा शुद्ध बीजापोटी आणि फळे रसाळ गोमटी. आणि त्याचप्रमाणे की बाबा कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे जेवा. म्हणजे खरंच त्या देवाला पण काय करावं लागतं की या कुळामध्ये तोच जन्म घेतोय, बाकी कोण नाही, तो भगवंतच आलेला आहे तुमच्या आमच्या या कुळामध्ये. आणि त्याचाच हा सोहळा आपण आज साजरा केलाय. हा आणि म्हणून या जे काय आहे हे वाघपुष्प आपुलिया हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक आणि दयाचा हरिक वाटे जीवा. मग आपलं गीता भागवत करीती श्रवण आकड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मजो घडो त्यांची सेवा आणि तरी तेव्हा पार नाही. म्हणजे बाबा त्यांची सेवा मला घडू दे असे तुकाराम महाराज सांगतात की ते जे बालक आहेत त्या कुळामध्ये जन्माला आले अशांची मला काय करो संगत घडो, त्यांची सेवा घडो. हे कोणाचं सांगणे तर तुकाराम महाराज. हा आणि खरंच असे साधू संतांचे जे बोल आहेत हे तुमच्या आमच्यापर्यंत या महात्म्याने साधू संत सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नवे हे सगळी साधू मंडळी, संत मंडळी यांनी आपल्याला सहज आणि सोप्या शब्दामध्ये तुमच्या आमच्यापर्यंत या जड जीवाला पोहोचवलं. आणि त्याच्यामुळे आपलं काय झालंय की तो भगवंत आणि देव आणि हा जीव वेगळा नसून एकच आहे हे काय झालेलं आपल्याला कळलेलं आहे. आणि याच्या हाच म्हणजे काय आहे हे कळणं म्हणजेच भक्ती आहे. आणि तीच भक्ती तुम्हाला साधू संतांनी तुमच्या आमच्यापर्यंत सोपी केली. आणि म्हणून जे काय आहे बोलण्याचा प्रयत्न केला हे साधू संतांचे बोल आहेत. म्हणून जी घेतलेली ओवी आहे हे अध्याय 17वा आणि 23वा श्लोक. तरी अनादि परब्रह्म जगदादी विश्राम धाम तयाचे एक नाम त्रिधा भय असे ते कीरा नाम आजादी परी अविद्या वर्गाची राती माझी ओळखावया श्रुती खून केली उपजलिया बालकाशी नाव नाही तयापाशी आणि ठेविले नावेशी हो दे तुटे. याप्रमाणे या युक्तीप्रमाणे जे काय बोलण्याचा प्रयत्न केला ते माझे साधू संतांनी बोलून घेतलेला आहे. मी काय बोलणारा नाहीये. आणि जे काय बोलले ते साधू संत बोललेले. चालून की मंजुळ बोलत असे वाणी आणि शिकविता त्यांनी वेगळाची असे. या युक्तीप्रमाणे जे काय झालेले बोललेले शब्द आहेत
न्यून्यते पुरते अधिक ते शरते आणि करून घ्या तुमते विनवित असो. आणि जी सेवा झालेली आहे ती माझ्या सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा आणि सगळे नारायण बाबा, माने बाबा, रविदास बाबा आणि नाना बाबा या सर्व साधू संतांच्या चरणी आणि त्याचप्रमाणे गुरुवर्य अरविंद बाबा मामा असतील, नारायण बाबा असतील, सुरेंद्र भाऊ असतील, कुणाल भाऊ असतील, चिंतामण बाबा असतील, सुदाम मामा असतील, चेतन भाऊ असतील, राजेश्वर भाऊ असतील, लखन भाऊ असतील, या सगळ्यांच्या उपस्थित जे आहेत यांच्या चरणावर ही सेवा अर्पण करून इथेच पूर्ण विराम देतो. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, कुंडली गौरदे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जय, जगत गुरु तुकाराम महाराज, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय, आदि शक्ति मुक्ताबाई, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज, सच्चिदानंद सद्गुरु रविदास बाबा महाराज, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज, सब साधु संतों की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, राम लक्ष्मण जानकी जय, बोलो हनुमान की। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः। धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले, ऐसे जाणूने राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले, आता धर्म सख्या तुझ्या पुरतिया नम्रत्व तेने, इच्छा होत असे मानसी करीत असे हा देह तू दाक्ष, जय जय रघुवीर समर्थ। कसं आहे, आजचा तो दिवस आहे आणि कालपर्यंत कुणाची सेवा ठरलेली नव्हती, म्हणजे आमच्या तरी कानावर नव्हतं। इथं आल्यानंतर कळलं कोणाची आहे, कोणाची अरविंद भाऊला वाटलं दुसऱ्या कोणाची आहे, अनिल भाऊची आहे, कोणाची अजिबात कळलं नाही। तेव्हा कळलं सुदाम भाऊनी जेव्हा भाऊने 8च्या दरम्यान फोन केला तेव्हा की अनिल भाऊची सेवा आहे। अनिल भाऊ तिकडे आहे, कुठे ऑफिसला आहे, त्यांना जुलाब झाले, जुलाब म्हणजे काहीतरी प्रकृती त्यांची बिघडली आणि म्हणून मला वाटतं आपल्या जावयांची म्हणजे वैभव महाराजांची सेवा इथे नियुक्ती केली। म्हणजे झालं काय की थोडक्यात की ज्याची इथे सेवा व्हायची असते ना त्याची झाल्याशिवाय राहत नाही। नियोजन तुम्ही किती कोणाचंही करा, अजिबात जिच्या मनात तेथे कोणाचीच चाले ना, या उक्तीप्रमाणे। आणि आम्ही सुद्धा आता सुदाम भाऊ, दादा नारायण दादा झाले, अरविंद भाऊ झाले, त्यात मान राखायचा असतो। माझ्या कुटुंबातलं कोणी जर आहे ते मागे राहायला हरकत नाही, तर सुरेंद्र भाऊ आहे, अजून दुसरे भाऊ आहेत, यांना मान देऊ आपण। आणि खरोखर म्हणजे आम्हाला यांचा जो शब्द असतो तो नाकारता येत नाही। वास्तविकता मला असं म्हणायचं होतं, आता मी बसणार नाही, दादांना बसवा, कारण आमच्यापेक्षा कितीतरी पटीने, लाख पटीने दादा फार छान बोलतात, जयरी फार छान बोलतात, सुदाम भाऊ, चेतन भाऊ सगळे छान बोलतात।
आपली वैष्णवी काहीचं नाव देवश्रीताई झाली, वीणाताई झाली, इतके सुद्धा आपले भाऊजी आहेत, सुंदर सुंदर आत्याबाई आहेत, आमची रेशमाबाई सुद्धा आहे, बारक्याई झाली, बरेचसे आहेत. किती जणांचे नाव सगळे वस्तीचे उत्तम. हा ते आमची मिसेस सुद्धा आहे, समजा त्याला भावाचा सुद्धा भाव म्हणतात आहेतच, प्रश्नच नाहीये. म्हणजे प्रत्येका ठिकाणी उपजत ते ज्ञान अगदी त्याच तोलामोलाचं भरलेलं आहे. परंतु माणूस सगळ्यांशी येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धारे हरीच नामे. उद्धार स्वतःचाही करून घेतला आणि दुसऱ्याचा होऊ शकेल हे तोलामोलाचं त्याच्या ठिकाणी सामर्थ्य बाबांनी ज्यावेळेस अनुग्रह घेतला या जीवाने, तेव्हा त्याच्या ठिकाणी ते एकदम काय म्हणतात ठोक पिटके किंवा ठासून भरलेला आहे. कोणीच कमी नाहीये. परंतु होतं काय आपल्या ठिकाणी, आपली बोलायची जी क्षमता असते ती कुठे कमी पडते ते थोडं सांगतो मी, थोडक्यात सांगतो की आपला सतत प्रयत्न नसतो. आपण फक्त प्रमाणापुरतं बोलतो की कार्य आहे चळवळीचे जो करील तयाचे, किंवा रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर आणि बाहेर काम आणि क्रोध. म्हणजे हे काम आणि क्रोध हे दोन जे आहेत ना आपल्या ठिकाणी, ते आपली काय करतात कत्तल करतात, आपल्याला तशा पद्धतीने पुढे जाऊ देत नाही आणि त्याच्यामुळे मग आपण मागे राहतो. माझी तयारी नाहीये, मी बसू शकत नाही, तुम्ही बसवा, ह्याना बसवा, हे फक्त आडेवेळे असतात. आलं का लक्षात? तो इथे बसला ना एकदा, तुझी आडे नाही वेळे नाही, इथे बसला तू बोलायला लाग, तुला काहीतरी बोलता येईल नाही, 10 मिनिटं 2 मिनिटं तरी बोलता येईल. असो, ही आपली थोडीशी एक प्रकारची कार्यक्रमाची रूपरेषा म्हटलं तरी हरकत नाही. परंतु खरा हा इथे पर्याय द्यायचा म्हणजे तो असा की आपले सुदाम भाऊ, हरिभक्त परायण सुदाम भाऊ, हरिभक्त परायण ललिताताई भोईर, ह्या अक्षरशः महान विभूत्या. हा आत्ताच आपल्या म्हणजे वर्षा वहिनी भोईर, या सगळ्यांचं फार मोठं योगदान आहे. मला 22 वर्ष झाली अनुग्रह घेऊन आणि यांच्याच घरामध्ये मी वाढलो असं म्हणायला हरकत नाही. कारण आजपर्यंत आई आणि वडिलांनी हा जो जन्म दिलेला असतो तो जन्म आहे, ठीक आहे. परंतु खरा जन्म माणसाचा तेव्हा होतो ज्यावेळेस भगवंताने या नरदेहाचं, या जीवाचं जे काही म्हणजे नियोजन असतं ते कशासाठी असतं, तर त्याने या भूतलावर जन्माला यावं आणि स्वतःचं स्वस्वरूप जे आहे ते ओळखावं याच्यासाठी आहे, नाही का? तरीच जन्मा यावे दास विठ्ठलाचे व्हावे, आणि नाही तरी काय थोडीश्वान सुकरे बापुडे, किंवा मनुष्य देहाची ज्ञाने संचित आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपाव लोकं घेतला असे. तुझ्यासाठी जे वाढलेला आहे, तू ज्याचा अधिकारी आहे तो अधिकारी तुझा तू पटकावून घे, एवढ्यासाठीच हा जन्म मिळालेला आहे. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, जे देवची भाऊ म्हणती ते देव होती, परिचित्ती का न धरावे का? की सगळे त्याच तोलामोलाचे आहेत, होतील, सगळेच लोखंड आहेत, परीस लागला की त्यांचं सोनं होणारच आहे. पण ते झालंय काय? परीसच यायला पाहिजे का तुमच्याकडं, तुम्हाला लागायला नाही. तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही यायचंय. कारण मला लागे ना, मग मी जगलो पाहिजे याची गरज कुणाला मला आहे, तर मी जायला पाहिजे कुणाकडे? विहिरीकडे. मी संतांकडे जायला पाहिजे. पण तरी आमचं भाग्य थोर पहा की आमच्या घरी स्वतः संत येतं. का येतात? कारण की हे जे मन आहे ना ते फार चंचल आहे, आणि अशा चंचल मनाचा आमच्या ठिकाणी असा स्वभाव व्हावा असे संत म्हणतात. कसा? तर आमच्या मनाचा चांगला संकल्प व्हावा. कसा संकल्प? संकल्प म्हणजे तो फक्त चांगला असावा. सत्य संकल्पाचा दाता नारायण, आणि पूर्ण करी सर्व मनोरथ. पूर्ण केला मनोरथ. किंवा आमची जी बुद्धी आहे ती बुद्धी कशा पद्धतीची असावी, तर त्या बुद्धीची एकनिष्ठता असावी. त्या बुद्धीच्या ठिकाणी फक्त भगवंताला भेटण्याची एकच वृत्ती असावी, त्या पलीकडे दुसरं काहीच नसावं. हा, आणि आत्मज्ञानाचा हा जो भाग आहे तो बुद्धीसाठी आहे. पण बुद्धीचा निश्चय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही होत नाही. म्हणून आमच्या बुद्धीचा निश्चय कसा असावा? तो भगवत प्राप्ती आणि भगवत भक्ती या पलीकडे बुद्धीचा निश्चयच नसावा. बुद्धी, निश्चय, आत्मज्ञान
ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मरूप निष्ठा राखी परिपूर्ण अंतःपरायण अनिशी असा ज्याचा समर्पणाचा भाव झाला, देव म्हणतो मी दुरी अजिबात नाहीये त्याला. देव स्वतः त्या जीवाकडे जातात. जीवाला देवाकडे यायची गरजच लागत नाही. त्याला कळतच नाही माझं सुख कशात आहे आणि दुःख कशात आहे. अनायसे त्याच्या वाट्यामध्ये त्याच्या पदरात सुखाची काय तर पाखरण केली जाते. सुखाच्या सुख त्याच्या सुखाची त्या सुख त्याच्या पदरात टाकली जातात. त्याला कळतच नाही मी म्हणजे सुखात आहे की दुःखात आहे. त्याला चाहूनच लागू येत नाही का. माऊलींची ओवी सांगते, ऐसे व्यापक ज्ञान भले आणि जयांचे हृदया घेऊशित आले त्यांची समता दृष्टी बोले विशेष काही. भगवंत त्याला स्वतःला राहवत नाही. मी कधी या जीवाकडे एकदा जातो आणि त्याला हे सांगतो आणि त्याच्यावर अशा पद्धतीची कृपा करते. हरिपाठातला दुसरा पुरावा आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आणि आपणची देव होय गुरु. हे सगळं अगदी सहज होतं. फक्त तुम्हाला करायचं काय, एकच करायचं, सत्संग करायचा आहे. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. किंवा सुनो कहे विभीषण सुनो हनुमंता, बिनु हरि कृपा मिलही नाही संता. आपण संतांना जास्त महत्व देतो, आपण देतो यात महत्व नाहीये, तर भगवंतानेच दिलेलं आहे. का दिलेलं आहे की संत जे आहेत संतांना देवापेक्षा श्रेष्ठ मानलेलं आहे नाही का. गुरु गोविंद दू खडे काकी लागू पाय आणि बलिहारी गुरु आपण गोविंद देव बताय. संत आपण किती देवाची भक्ती केली तरी डायरेक्टली आपण भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही. त्यातला मधला जो दुवा आहे तो संत आहेत आणि संतांच्या मार्फतच जावं लागतं. आणि अशा पद्धतीने जर गेलं तर त्याची प्राप्ती होती. तरी सुद्धा सांगितलंय बघा, देवाला किती म्हणजे तो इतका कासावीस होतो त्याचा जीव. मी कधी एकदा भक्ताकडे म्हणजे या देहावर किती त्याची कृपा आहे. तो स्वतः देव, संतांनी देव वेगळे नाही. आता जावईने सांगितलं की संततेची देव आणि देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा तो एकच आहे. तुम्ही आणि ते वेगळे नाहीये. तो संतांच्या रूपामध्ये त्याला घाई झालेली असते. काय संतांच्या रूपामध्ये तुमच्याकडे येतो तो म्हणजे संत श्रेष्ठ आणि देव श्रेष्ठ कनिष्ठ अशातला भाग नाहीये. त्यालाच किव येते. संतांच्या रूपामध्ये येऊन तुम्हाला तो अनुग्रह करतो. कसा करतो सांगितलं, कसा करतो. अगदी एवढा लांबून येतो, घोटीवरून येतो इथं दिव्याला. आमच्या तर मनी ध्यानी सुद्धा नाहीये, काय नाही. आणि तुमच्या आमच्या घरात येऊन आम्हाला दौंड्या सुद्धा दिल्या जातात. घरी आम्ही झोपलेला असतो, बाबा रे बाबा आले, या बाबा रे आले. अरे ज्याचं भाग्य उद्यास आलेले ना त्याला अक्षरशः कुणी निरोप सांगायची गरज नाही. त्याला आतून कसं तरी होतो. तो स्वतः आरून भाऊकडे येतो, अरे भाऊ तुम्ही बरे आले आता बाबा येणार आहे. आणि काहींच्या घरी आम्ही जावं, ते झोपलेले, निरोप दिला तरी येत नाही. बोलतो दुकानावर कोणी नाही, इकडं कोणी नाही, तिकडं कोणी नाही. अरे काय चाललंय बाबा. अक्षरशः इतकी किव येते या लोकांची की यांच्या घरी जाऊन सुद्धा आम्ही अनुग्रह केलेले आहेत. आम्ही म्हणजे या सगळ्या साधू संतांनी. आणि तरी सुद्धा यांची चूप अजून पेटत नाहीये. हे नेमकं काय. मला खरंच तुम्हाला बोलायचं नव्हतं, आता इथे बसवलं म्हणून. पुन्हा म्हणते सेवकेला सांगितलंय का आम्ही येते होतूपणे कामा नये. याच्या विरुद्ध चालला का सुरेंद्र भाऊ. मला बसायचंच नव्हतं खरं तर. कारण माझी जी सध्या तापलेली इतकी ना की आपुल्या बळे नाही. मी बोलतो सका भगवंत वाचा त्याची कृपा त्याची की अक्षरशः फार विचित्र माझी भाषा झालेली हल्ली. त्या अरविंद भाऊ यांनी यांच्यामुळे मी थोडासा जागेवर आहे, नाहीतर मी पण सटकलो असतो. सटकलो एवढ्यासाठी की मला अक्षरशः असं वाटतं ना आपली ही जी काय म्हणतात ही नियमावली जी आहे ना, ही आचारसंहिता आहे आपली जी काही अनुग्रहाची वगैरे, या आचारसंहितेला विरोध करून ज्यांनी कामं केलेली आहेत, मग ते त्यामध्ये काही असे असतात की स्वतः तुमच्यापर्यंत येतात मला हे करून घ्यायचंय आणि नंतर पाड दाखवतात नाही का. म्हणजे काय लेते वक्त लाला लाला देते वक्त मूक आला अशी स्थिती आहे. किंवा हे आमचे सारखे अरविंद भाऊ दादा सारखे काही लोक काय बोलावं यांना. आता माझी यांच्यावर पण सटकते कधी खोटं नाही सांगितून सांगतो, पण मी चुकतो. माझी सटकते म्हणजे मी चुकतो. कारण माझ्या ठिकाणी ते प्रेम नाही तेवढं. माझ्या ठिकाणी प्रेम नाहीये की मला असं वाटतं की एक मूर्खच का झाली यांना एवढं कळत नाही. माझी बायकोशी बोली होते की हे काय असे करतात. नाही तुम्हाला जास्त कळतं का त्यांना जास्त कळत. तुमच्या ठिकाणी प्रेमाचा तो पाझर कमी आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं, ते त्यांच्या ठिकाणी जास्त आहे. श्रीपाद बाबांच्या ठिकाणी किती होतं विचार करा. मग श्रीपाद बाबांची लेकरा श्रीपाद बाबांकडून हे जरी शिकले
तर मग त्यांच्या ठिकाणी असेल, तुम्ही जर चिंतन वाढव तुमच्या ठिकाणी ते प्रेम. म्हटलं मला नाही करायचं असलं चिंतन, मला एवढे पुन्हा उपकारच नाही करायचे. अरे मरत्या माणसाला जाऊन त्याच्या मुखामध्ये त्याच्या कानामध्ये हे ज्ञान पेरून येऊन पुन्हा त्याने आता तिकडं तुम्ही बोला, माझी अजून तेवढी मग मी मला गप्पा बसावं लागेल. इथे कोणाचे काय बघितलं असं म्हटलं मला गप्पा बसावं, मला गप्पा नाही, मला हल्ली फार विचित्र बोलायला असो. या कसं असतं ना, जे इथे खतखतताना ते बाहेर निघतच, म्हणून मला बसायचं नव्हतं. खरं तर विषय असा आहे की आपल्या ललिताताई भोईर, वर्षाताई भोईर आणि सुदाम भाऊ यांच्या अथक प्रयत्नातून, अथक प्रयत्न म्हणजे काय, या परमार्थात त्यांची जी वाटचाल आहे. मला 22 वर्ष झाले त्यांच्या घरात, त्यांच्या आधीपासून या लोकांना अनुग्रह. त्यातले आमच्या घरातले वरिष्ठ नारायणदादा भोईर, अरविंद भाऊ भोईर यांच्या मिसेस वगैरे, आमच्या सगळ्या वहिनी वगैरे, या सगळ्यांच्या हे अक्षरशः गोकुळ होतं. आणि त्या चेतन भाऊ, श्याम वगैरे ही सगळी मुलं, मामा यायचे, म्हणजे आमचे भाऊजी, आत्या वगैरे, आमची ताई ताई, रेश्मा वगैरे, या सगळ्या पोरी. आणि मला असं वाटतच नव्हतं मी दुसऱ्याच्या घरात. सकाळ दुपार संध्याकाळ किती वाजले याचं भान नसायचं. असं म्हणतात की भटाने दिले ओसरी आणि भट हळूहळू हातपाय पसरी, पण मला अजिबात कधी तसं वाटलं नाही. मला अक्षरशः असं वाटत, तेव्हा वाटलं, आता वाटतं, या पुढेही वाटत, हे माझंच घर आहे, नाही का. म्हणजे इथे कुठेही कधी कोणत्या प्रकारचा ज्याला दुरावा दिला देत नाही, अंतर दिलं जात नाही ना, त्याला तो स्वतःचाच समजतो, अशी परिस्थिती. आणि अशा याच्यामध्ये आमची वैष्णवीताई, सुदाम भाऊ यांची मुलगी आणि त्यांचे मिस्टर, वैष्णवीताईचे मिस्टर कुणाल महाराज पाटील म्हात्रे, तर यांना हे असं एक काय म्हणावं की वैष्णवी आमची, खरं तर हरिभक्तपरायण वैष्णवी, तिचं नावच वैष्णवी आहे, वैष्णव आहे, तिचं नावच वैष्णवी आहे. आणि वैष्णवाच्या घरी कसलीही कमी नसते. आणि त्यांचे वडील जे आहेत ते सुदाम महाराज म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे परमभक्त, नाही का, परमभक्त. आणि मग ह्या भक्ताच्या ठिकाणी भले काही काळ बऱ्याचशा गोष्टींची टंचाई भासेल, पण हरिभक्तीची कधीही कमतरता नसते. आणि असं भरून पुरून हे असं ओसंडून वाहणारं जे प्रेम होतं, हे प्रेम आज त्यांच्या ठिकाणी इतक्या कमी वेळामध्ये, ते म्हणतील की जास्त, पण नाही, कमी वेळामध्ये या ठिकाणी असा त्यांना एक प्रसाद मिळालेला आहे. ज्यांच्या नामात फुलतो माझा मुकडा, हो श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा, हो बाबा माझ्या काळजाचा तुकडा, त्यांच्या नामात फुलतो माझा घोर, नाम घेऊन झालो विभोर, त्यांच्या नामात कीर्ती आहे कामाचा, त्यांच्या नामाचा अनुभव ढोकळा, हो श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा, हो बाबा माझ्या काळजाचा तुकडा, हो नाम घेऊन
वर्ष दाम्पत्य आणि त्यांना नुकतंच झालेलं अपत्य म्हणजे पुत्ररत्नाचा लाभ झालेला आहे. त्याचं नाव ठेवलं काय ते मला माहित नाही, परंतु हाक मारायला वैष्णव नाही, हाक मारायला दुसरं आहे हा का, मला कळलं होतं दुसरं म्हणून नावाला टाइम आहे अजून. असो म्हणजे मला जो वृत्तांत कळला होता ऍडव्हान्स मध्ये त्याच्याबद्दल थोडीशी वाच्यता करतो मी की 16 तारीख 16 नोव्हेंबर म्हणजे मला नव्हतं माहित, त्यांच्याकडूनच कळलं. 16 नोव्हेंबर हा बाबांचा ज्याला आपण बर्थडे म्हणतो नाही का आपल्या वाढदिवस जन्मदिवस आहे. आणि 16 नोव्हेंबरला बाबांना 100 वर्ष पूर्ण झाले, जन्मशताब्दी महोत्सव. आणि त्याच दिवशी आपल्या ह्या बाबाचं येणं झालं आपल्याकडे आणि त्याच्यामुळे आपण त्यांना बाबाच म्हणू किंवा अशी आज्ञा सुद्धा आली होती असं सुतम भाऊकडून मला कळलं की त्यांना आपण बाबाच म्हणू बाबांना बाबाच म्हणायचंय. आता ठीक आहे, हरकत नाही, बाबाच म्हणायचं होतं. आता ते वैष्णव आलं, ते वैष्णव तर आहेतच, प्रश्नच नाही, परंतु असं वैष्णव म्हणण्यापेक्षा वैष्णव आहेत, पण बाबा हे जरा आपण जरा थोडस आदरयुक्त भावाने बाबा 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 असं म्हटलं जाईल. असो वैष्णव बाबा ठेवायचं होतं म्हणजे आपण त्यांना बाबा त्या दिवशी आले या हिशोबाने बाबाच म्हणूया. शेवटी काय तोच भाव आहे, बाबा म्हणजे श्रीपाद बाबा. चालेल ना, झालं का ते झालं. वा व्हेरी गुड, वा वा छान छान छान, शास्त्र पुरावा. नामा म्हणे तरीच वैष्णव होसी आणि ज्यांना हा म्हणजे हा जो अधिकार आहे तो त्याला मिळालेला आहे आणि त्या नावाने तो खरा वैष्णव असावा. नाही तर मग बरेचशी लोक आपल्याला घराला सुद्धा नाव देतात वैष्णव सदन, पण त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने ते वैष्णव सदन नसतं नाही का. हाती कथिलाचा वाळा म्हणजे काय की फक्त नामधारी आहे, ते नामधारी नाही पाहिजे. इथे तत्वाचा बोध ज्याला आहे त्याला ती उपमा खरोखर दिली जाते. यथा नाम तथा गुण, तसे गुण असायला हवेत, नाहीतर उपयोग नाहीये. प्रश्नच नाहीये. वैष्णव होऊन म्हणजे काय, वैष्णव घरातच आलेला आहे, वैष्णव सदनातच आलेला आहे, तो झाल्याशिवाय वा वा. आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम 16 ते हाती के पाव मी सबका पाव, वैष्णव सदन म्हटलं की संपला विषय, त्यात सगळे वैष्णव झाले. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी केशवा काही नेणे. वैष्णव म्हटलं की संपलं तिथं, त्याच्या पलीकडे त्याला काही नको. त्याला सुखाचा घास कशाला म्हणतात त्याला त्याशी घेणं नाही, समाधान त्याशी घेणं नाही. त्याच्या मुखात जे नाम आहे आणि सततम कीर्तयन्तमा यतन्तश्च दृढवता नमस्तंच माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हे नित्य नामस्मरण हे त्याच्यासाठी खरं सुख आहे, हे खरं समाधान आहे, खरी संपत्ती आहे, वैभव आहे, ऐश्वर आहे, सगळं काही तेच आहे. त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाहीये. फक्त दृढ भाव पाहिजे, तिथे दृढ विश्वास पाहिजे, दृढ श्रद्धा पाहिजे. श्रद्धे विना तुम्हाला ज्ञान मिळणार नाही. विश्वास जो तुमचा आहे तो विश्वास सुद्धा सतत नामस्मरण केल्याने, तेवढा अनुभव आल्यानंतर तुमचा विश्वास दृढ होतो. आणि ह्या गोष्टी ज्या आहे खरं तर फार दुर्लभ आहेत, फार दुर्लभ आहेत. कितीही सत्य ज्ञानाची तुम्हाला ओळख झाली पण सत्य ज्ञानाला तुम्ही चिकटून जर नसाल तर तुम्हाला अनुभव नाही येणार. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मुक्तदशेला सुद्धा पात्र आहात, प्रश्नच नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं की किती तू काही जरी केलं, एकदा का तुझ्या ठिकाणी त्या नामाची प्रेरणा झाली की तू सुटला, सांगितलं नाही का. जब ही नाम हृदय धरा भया पाप का नाश, मानव चिनगारी आग की वडी पुराणी घास. किंवा तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता आहे. तुमचं सगळं पाप जळून गेलं. एकदा तुमचं पाप जळून गेलं नाही की तुमच्या ठिकाणी ती कशी झाली, भूमी एकदम शुचिरभूत झाली. नामस्मरण अनुग्रह एवढ्यासाठीच आहे की तुमच्या ठिकाणी शुचिरभूतता यावी. एकदा का शुचिरभूतता आली की त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे वाईट मार्गाला नाही. दोन पटऱ्या होतात,
एक वाईट मार्गाला जाते, एक चांगल्या मार्गाला जाते. तुम्ही भले चांगल्या मार्गाला तिथपर्यंत गेलेले नाही, पण निदान वाईट मार्ग आहे ना तो स्टॉप केला ना की तुम्हाला सहज ही चांगली पटरी मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि इथे तर तुमचा वाईट मार्ग जाळूनच टाकलाय, तुम्ही जायचं नाही, तुमचा मार्ग जाळून टाकलेला आहे. आणि ही पटरी तुमच्यासाठीच आहे. माझं गाडी जाऊन कुठे जाणार आहे? एकाच लाईनला. म्हणजे तिथे तुम्ही मुक्त दशेला आहात. फक्त हा जो आनंद आहे तो भोगण्यासाठी तुम्हाला सतत नामस्मरणामध्ये राहायचंय. आणि नामस्मरण म्हटलं की सगळी संतांची मांदी आळी आहे. ही संतांची मांदी आळी सोडून तुम्ही बाकी दुसरं कोणात जाता कामा नये. किंवा इतरही प्रकारचे अनेक अध्यात्माचे आहेत, आता पंथ आहेत, पण सांगितलंय त्या पद्धतीचं वैराग्य तिथे नसेल तर काहीच फायदा नाही. नामस्मरण म्हटलं की खरोखर तेच नामस्मरण पाहिजे. आता सांगितलं वैभव महाराजांनी काय की तंत्र मंत्र उपदेशती ऐशे गुरु आहेत ऐतेची घरोबरी परी शिष्या ते सद्वस्तू मिळवून दाविती तयासे भगवान श्रीकृष्ण मानिती सद्गुरु. भगवान श्रीकृष्ण हा म्हणजे संपूर्ण सृष्टीचा नियंता आहे हा. आणि ते या विश्वातील पहिले जगद्गुरु आहेत, म्हणून त्यांचं ऐकायला पाहिजे. त्यांच्यापासूनच सगळी सृष्टीची निर्मिती आहे. आणि त्यांनी एवढी मोठी ग्वाही दिलेली आहे की याच्या पलीकडे दुसरं काहीच नाहीये. आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही जाल तर त्या ठिकाणी काय आहे की जास्तीत जास्त तुम्हाला हे कर्म करावे लागतील. कोणते कर्म? कर्मकांड. आणि त्या कर्मकांडामध्ये खरं तर आपल्याकडे तेवढा वेळ नाही करायला. वेळ नाहीये, पैसा नाहीये आणि शरीर तेवढे साथ देत नाही. आणि त्यातल्या त्यात बऱ्याचशा काही चुका झाल्या, 19-20 फरक जरी झाला तर तुम्ही पाप होतं. तिथं सांगितलंय तुम्हाला जे करायचं आहे ते होईल की नाही सांगता येत नाही, पण पाप घडतं. आणि इथे काय की तुम्ही कसे जरी असाल खट्ट-नट्ट यावे, शुद्ध होऊन जावे. तुम्हाला शिक्षणाची अट नाही. आमचे भाऊजी आहेत, किती शिकले मला नाही माहित, मी त्यांना अंगुठा छापत ते स्वतः सांगतात आणि मी म्हणतो असं खरोखर. पण ते बोलायला इथे बसले की कुणाला ऐकणार नाही, चांगल्या चांगल्या तत्ववेत्यांना ऐकणार नाही. सुपरफास्ट गाडी आहेत रेल्वेमध्ये, यथा नाम तथा गुण, तसे सुपरफास्ट ट्रेन कुठंच थांबणार नाही. बरं थांबत नाही म्हणजे एक ती डेक्कन क्वीन होती माहिती आहे ना, म्हणजे अजूनही आहे. पण डेक्कन क्वीन काय आहे, ती आतले मधले ठेशणे घेत नाही, बरोबर ना. पण आमचे भाऊजी तसे नाही, निघाले ना की डेक्कन क्वीनचं पण बाप, पण तरी सुद्धा सगळी स्टेशने घेणार. म्हणजे प्रत्येक जीवाचा उद्धार, कोणालाच सोडणार नाही. एका प्रमाणामध्ये सगळ्यांचा उद्धार होईल. नीट विचार करा. माऊलींची दुसरी एक ओवी आहे काय का औषधाची या कडवटपणी जैशी अमृताची पुरवणी ते आहाती परी न दिशे गुणी प्रकट होय. त्यांचा जो गुण आहे त्यातलं जे मर्म तुम्ही जर जाणलं तिथपर्यंत गेलात तर तुम्हाला उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. नवे नवे तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची पूर्तता व्हावी असं वाटतं त्याच्याही पलीकडे तुम्हाला मिळेल. हो वेळ झालेली कळलं. गाडी चालताना गाडी हालताना तोय बेदार, गाडी चालताना गाडी हालताना जीव होतोय बेदार. या गाडीचा श्रीपाद ड्रायव्हर, या गाडीचा रामदास ड्रायव्हर, या गाडीचा नारायण ड्रायव्हर, या गाडीचा योगाबाबा ड्रायव्हर, या गाडीचा नानाबाबा ड्रायव्हर, या गाडीचा ड्रायव्हर. गाडी चालताना गाडी हलताना जीव होतोय बेदार, गाडी चालताना गाडी हलताना जीव होतोय बेदार. या गाडीचा श्रीपाद ड्रायव्हर, या गाडीचा रामदास ड्रायव्हर, या गाडीचा नारायण ड्रायव्हर. आपली गाडी कोणामुळे चालतंय असं जर तुमच्या लक्षात आलं तर खरोखर आपला हा जो प्रवास आहे तो कधीही थांबणार नाही. म्हणजे आपल्याला इच्छित स्थळी आपण पोहोचू, आपलं जे गंतव्य स्थान असतं तिथे आपण पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपण आलो कुठून आणि आपल्याला जायचंय कुठून, नाही का, हे ज्याला कळलं त्याचा जन्म सार्थक झाला. असो झालेली सेवा तुम्हा समस्त साधू संत जनांच्या चरणी लीन होऊन श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा